नमस्कार मित्रांनो, आज 28 एप्रिल आणि लपंडाव या मालिकेत आज आपण पाहणार आहोत कान्हाला ज्याची सगळ्यात मोठी भीती होती तेच घडलंय। या मनस्विनीने कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आणलंय आणि सखीला खूप मोठा धक्का बसलाय। त्यामुळे सखीने एक खूप मोठा निर्णय सुद्धा घेतलाय। तो कोणता बघूया आजच्या भागात। त्याचबरोबर स्टार प्रवाहावर कालपासून बाई तुझा आशीर्वाद ही नवीन मालिका लागली आहे। जर तुम्हाला याची रिव्ह्यू हवे असतील तर कमेंटमध्ये हो किंवा येस असं टाईप करून मला नक्की कळवा। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही मनस्विनी आणखी एक खुलासा करणार आहे। कान्हा आता सखीला खूप समजावून सांगतो। तिला म्हणतो इतकी वर्ष जे सरकार म्हणून तिला जमलं नाही ते तिने तेजस्विनी बनून करून दाखवलं। त्यांना वाटलं सखीची आई बनून आपण सहज सगळं साध्य करू शकतो, सगळी प्रॉपर्टी आपल्या नावाने करू शकतो। त्यावर आता परशू कान्हाला म्हणतो, अरे नाही कान्हा, अरे ज्या दिवशी वकील आले होते ना त्या दिवशी सुद्धा वहिनीने नकार दिला या सगळ्यांना। आणि मीनाक्षी सुद्धा म्हणते आता हो कान्हा, आणि इतकी वर्ष सुद्धा आम्ही सरकारचं वागणं बघतोच आहे आणि दोघींची तुलना करता आम्हाला तरी आता ह्याच ज्या आमच्या समोर आहे त्याच खरे तेजस्विनी वहिनी वाटतायत। सगळे सुद्धा म्हणते हो, आणि त्या दिवशी आई असं सुद्धा म्हणली होती की आता जरी ही प्रॉपर्टी माझ्या नावावर असली तरी उद्या चालून तुम्हाला मुलं झाली की ती त्यांच्या नावाने करणार आहे। कान्हा आता चिडतोच सगळ्यांवरच आणि म्हणतो तुमच्या लक्षात कसं येत नाही, तुम्ही सगळ्यांनी काही डोळ्यावर पट्टी बांधली आहे। याच्या आधी सुद्धा तुम्हाला फसवलंच आहे ना सरकारने। याचाच अर्थ तुम्हाला फसवणं तितकंसं अवघड नाहीये हे सरकारला माहिती आहे। तर बघा मित्रांनो, ही मनस्विनी काय करते। ही मनस्विनी म्हणते एक मिनिट, जर हे प्रॉपर्टीच्या प्रॉपर्टीवरून माझ्यावर आरोप होणार असतील तर हा पैसा, प्रॉपर्टी आणि वैभव काहीच नकोय मला। असं म्हणत ही मनस्विनी चक्क प्रॉपर्टीचे पेपर्स फाडून टाकते। तिची इच्छा नसताना सुद्धा सगळेजण आता बघतच राहतात। त्यानंतर ही परत आपली नाटकं सुरू करते मनस्विनी आणि रडायला लागते। सखी आता मनस्विनी जवळ येते आणि म्हणते अगं आई, हे काय केलंस? तर ही मनस्विनी म्हणते सखी, मी स्वतःला सिद्ध केलं। अगं नकोय मला हे सगळं, नको, काहीच नको मला। आणि मनस्विनी आता सखीकडे बघते आणि म्हणते माझी मुलगी, तूच माझं वैभव आहेस। या कुठल्याच कारणामुळे मला तुझ्यापासून लांब जायचं नव्हतं म्हणून केलं मी हे सगळं। मला खरंच काहीच नको सखी, मला तुझी प्रॉपर्टी नकोय, मला काहीच नकोय। आता हे ऐकून सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सखी कान्हाकडे रागानेच बघते आणि त्याला म्हणते बोल आता, अजूनही तुला हेच म्हणायचं आहे का? ही जे सगळं चाललंय हे सुद्धा नाटकच आहे। कान्हा, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि का तू मला माझ्याच आईवर संशय घ्यायला लावतोय? का करतोयस तू हे सगळं? त्यानंतर सखी कान्हाला म्हणते बरं ठीक आहे, मला सांग तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तर माझा माझ्या आईवर विश्वास आहे, मग ऍटलीस्ट तू माझ्यावर विश्वास ठेव। कान्हा म्हणतो हे बघा, माझा आहे तुमच्यावर विश्वास, पण प्लीज या वेळेला तुम्ही माझ्यावर विश्वास करा। तर बघा मित्रांनो, आता ही मनस्विनी कान्हाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे, जे त्याने इतक्या महिन्यापासून लपून ठेवलंय सगळ्यांपासनं। आता ही मनस्विनी समोर येते आणि म्हणते का ठेवावा तिने तुझ्यावर विश्वास? कान्हा म्हणतो कारण ती माझी बायको आहे आणि माझ्या नावापुढे ती माझं नाव लावते, सखी कान्हा महाडिक। आणि आता ही मनस्विनी बोलते काय रे, अजून किती दिवस कान्हाच्या मागे लपून तू कामत घरात राहणार आहेस? किर्लोस्कर घराची आठवण येत नाही तुला? तर मित्रांनो, हा डायलॉग ऐकून मला धुरंधर 2चा तो जो फेमस डायलॉग आहे तोच आठवला होता, घर की याद नाही आती तुझे जस्सी। तर असो, कान्हाला आता खूप मोठा धक्काच बसतो। तितक्यात ही दुसरा बॉम्ब फोडते आणि म्हणते काय कबीर? त्याचबरोबर राजलक्ष्मी मा आणि किरणला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि घरातले सगळे जण आता कान्हाकडे वेगळ्याच नजरेने बघत असतात। एकदम आश्चर्याने सगळे शॉक मध्ये असतात। कान्हा आता मागे वळतो आणि ही मनस्विनी म्हणते बोल आता। सखी म्हणते काय कबीर? कबीर कोण आहे? तर ही मनस्विनी म्हणते कोण आहे? हाय, हा तुझा नवरा कबीर किर्लोस्कर। कान्हा आता मात्र गप्पच असतो। तर ही मनस्विनी म्हणते हा दुसऱ्यांना खोटा ठरवत होता ना, पण हाच खोटा आहे। त्यानंतर ही मनस्विनी नाटकं करू लागते आणि सखीला म्हणते बाळा, खरं तर मी तुला हे सगळं एकांतात सांगणार होते, पण याने मला बोलायला भाग पाडलं। आणि त्यानंतर ही मनस्विनी मुद्दामच म्हणते कान्हाला तू बोलायला भाग पाडलंस मला कान्हा? अरे कान्हा नाही, कबीर। कान्हा आता मनात विचार करतो अच्छा, म्हणजे मला गाफील ठेवून ही सरकार माझा भूतकाळ उकरून काढत होती, पण मी योग्य ते काळजी घेतलीच होती म्हणा। आणि किती कळलं असेल हिला माझ्याबद्दल? मी देवदत्त किर्लोस्करचा मुलगा आहे, हिला हे पण कळलं असेल का? असे प्रश्न सुद्धा कान्हाच्या मनात येतात। सखी कान्हाला आता जाब विचारते आणि म्हणते कान्हा इकडे बघ, आई काय म्हणतेय? तुझं नाव कबीर किर्लोस्कर आहे? पण आता सखी मनस्विनीला म्हणते अगं आई, तुझा गैरसमज झाला असणार आहे नक्कीच।
हा कान्हा आहे, आपल्या सखी सदन चाळीत वाढलाय हा, आणि याचं नाव कान्हा आहे. तर ही मनस्विनी म्हणते आता सखीला, अगं जर मला गैरसमज झाला असता तर खूप बरं झालं असतं, पण असं नाहीये. अगं तू माझ्यासारखीच भोळी आहे सखी. मी सुद्धा ठेवलाच होता विश्वास, डोळे झाकून विश्वास ठेवला होता माझ्या बहिणीवर, मनस्विनीवर. पण शेवटी काय झालं हे सगळ्यांसमोर आहे. अगं सखी ऐक माझं, हा कान्हा नाहीये, हा कबीर किर्लोस्कर आहे, किर्लोस्कर कंपनीचा सर्वेसर्वा. कान्हा गप्पच असतो आणि त्याची मान तो खाली टाकतो. परशू म्हणतो आता, पण वहिनी ही कंपनी तर राजलक्ष्मी किर्लोस्कर चालवतात ना. तर ही मनस्विनी म्हणते, हो हो भाऊजी बरोबर आहे. त्यानंतर ही मनस्विनी राजलक्ष्मी माझ्या सामोरून उभी राहते आणि म्हणते, आजी कंपनी चालवते, पण सगळी सूत्र त्यांच्या नातवाच्या हातात आहे, कबीर किर्लोस्करच्या हातात आहे. आणि त्यानंतर ही मनस्विनी दुसरा खूप मोठा बॉम्ब टाकते आणि म्हणते, कबीर हा राजलक्ष्मी किर्लोस्करचा नातू आहे. हे ऐकून सगळ्यांना आता डबल शॉक लागतो. तर ही राजलक्ष्मी जी आहे ती डायरेक्टच म्हणतात की नाही हे खरं नाहीये, हा माझा कोणीच नाही, असं ती कान्हाकडे बघत म्हणते. तर कान्हा म्हणतो मनस्विनीला, बरं तुमच्याकडे काही पुरावा आहे का मी कबीर आहे याचा असा. तर ही मनस्विनी म्हणते, देते ना, तुला आज मी सगळे पुरावे देते. तू माझ्यावर आरोप केलेस, मी सिद्ध करून दाखवलं स्वतःला. तुला सुद्धा देईल संधी स्वतःला सिद्ध करायची आणि आरोपांना उत्तर देण्याची. पुढे ही मनस्विनी कान्हाला म्हणते, काय आहे ना, शेवटी माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि हो मला आवडेल, तू जर मला चुकीचं सिद्ध केलंस तर खरंच आवडेल मला. त्यानंतर ही मनस्विनी राजलक्ष्मी माकडे वळते आणि म्हणते, तर राजलक्ष्मी मॅडम, हा मुलगा तुमचा कोणी लागत नाही ना. बरं ठीक आहे, तो नाही आहे ना तुमचा नातू. मग याच्या डोक्यावर हात ठेवून सांगा बरं की तो कबीर किर्लोस्कर नाहीये म्हणून. मा आता गप्पच असतात. तर ही मनस्विनी म्हणते, सांगा, माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो काय होतं, कान्हाच्या तोंडातून काय निघतं. एकदम कान्हा म्हणतो, ठीक आहे, म्हणतील ना त्या, मा माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा मी कबीर नाहीये म्हणून. आता इथे कान्हाची चोरी पकडल्या जाते आणि त्याची ही चूक त्याला खूपच महागात पडणार आहे. मा सुद्धा आता डोळे लावून घेतात आणि त्यांना समजलं असतं की आता काहीच फायदा नाही, काही लपून झालं. आता कान्हाची खरी ओळख आता जगासमोर आली, मुख्य म्हणजे सखी समोर. मनस्विनी आता मागे वळते आणि कान्हाला म्हणते, मा. तर सखी सुद्धा म्हणते, काय, जर तुमच्यात कुठलंच नातं नाहीये तर तू त्यांना मा का म्हणालास. आता सखीच्या सुद्धा लक्षात आलं असतं. आता ही मनस्विनी मुद्दामच कान्हाला म्हणते, काय उत्तर दे कबीर. जसं आता कान्हाने हिच्यासोबत केलं असतं तसंच आता ही सेम डायलॉग मारते. पुढे ही मनस्विनी म्हणते, इतकी वर्ष माझ्या भोळेपणानेच माझा घात केला, त्यामुळे आता थोडे हुशार होण्याचा मी प्रयत्न करतेय. ती सखीला सांगू लागते ही मनस्विनी आता, सखी मगाशी ना मी या राजलक्ष्मी मॅडमशी बोलत असताना मुद्दामच हे सगळं रेकॉर्ड केलं यांचं बोलणं. आणि ही मनस्विनी ती रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते, ज्यामध्ये थोड्याच वेळाआधी राजलक्ष्मी माने असं म्हटलं असतं की नाही मला मुलगा नाही आहे, मला नातू आहे, पण तो परदेशात राहतो. आणि ही मनस्विनी आता मला म्हणते, तुमचा नातू आमच्या घरात असताना तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात. आपण तेव्हाच खोटं बोलतो जेव्हा कोणी आपल्या घरापर्यंत पोहोचू नये असं आपल्याला वाटतं, बरोबर ना. तर सखी म्हणते, नाही नाही, तुझी काहीतरी गल्लत होतीये, मला नाही पटत आहे हे. अगं किती काही झालं तरी कान्हा माझ्याशी खोटं नाही बोलणार, मला माहिती आहे ना हे. सखीचा आता विश्वासच नसतो बसत या सगळ्यांवर. सखी कान्हाला म्हणते, बरोबर ना कान्हा, तू नाही बोलणार ना माझ्याशी कधीच खोटं, सांग ना, तू सांग, या सगळ्यांना सांग हे सगळं खोटं आहे म्हणून, बोल तू. कान्हा आता गप्पच असतो. सखीला समजतं. सखी म्हणते, काय रे, काहीच का नाही बोलत आहे तू. कान्हा तू आताच्या आता सगळ्यांना सांग की हे सगळं खोटं आहे. सखीच्या डोळ्यात आता पाणी आलं असतं आणि तिला खूप त्रास होत असतो, तिला विश्वासच नसतो बसत. सखी आता कान्हाला म्हणते, तुला शपथ आहे आपल्या नात्याची, तू माझ्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राची शपथ आहे तुला, आत्ताच्या आता बोल. तरी सुद्धा कान्हा गप्पच असतो. आता ही मनस्विनी बोलते, मंगळसूत्र. अगं सखी हे तुझ्यासाठी मंगळसूत्र आहे, याच्यासाठी तर फक्त धागाच आहे, याचं काहीच घेणं देणं नाहीये त्या मंगळसूत्राशी. आणि बघा मित्रांनो ही मनस्विनी किती चालाक आहे. कान्हा आता या मनस्विनीला म्हणतो, एक मिनिट, हे सगळं खोटं आहे, मंगळसूत्राला धागा मानावा इतका लहान माणूस नाहीये मी. एका स्त्रीच्या दृष्टीनं मंगळसूत्राचं काय महत्व असतं हे मला खूप चांगल्याने माहिती आहे, त्याची जाणीव आहे मला. तर ही मनस्विनी म्हणते, ते असतं तर खरंच चांगलं झालं असतं. आणि त्यानंतर ही सखीला सांगते मनस्विनी, या कान्हाने म्हणजेच या कबीरने सरकारकडनं पैसे घेऊन मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलं होतं.
पुढे आता ही मनस्विनी कान्हाला म्हणते, हे जे काही आता जे बोलतोयस ते तू बोलतोयस हे खरं असेल तर मग हे काय आहे असं म्हणून ही मनस्विनी रेकॉर्डिंग चालू करते. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर कान्हाने त्यांच्या लग्नाच्या वेळेस, सखी आणि कान्हाच्या लग्नाच्या वेळेस सरकारकडे पैसे मागून घेतले होते मंगळसूत्रासाठी, तिला डाऊट येऊ नये म्हणून. पण मंगळसूत्र त्याने स्वतःच्या पैशानेच घेतलं होतं सखीसाठी. पण तेव्हा या सरकारने रेकॉर्ड करून घेतलं होतं बोलणं कान्हाचंच, आणि हेच रेकॉर्डिंग ही मनस्विनी सगळ्यांना ऐकवते. मागे आता जे ते रेकॉर्डिंगमध्ये असं असतं, कान्हाने म्हटलं असतं सरकारला मला सखीला काहीतरी द्यायचंय, तेव्हा सरकारने कान्हाला म्हटलं असतं धोका तर देतोयस तिला, अजून काय द्यायचंय. कान्हाने म्हटलं असतं मंगळसूत्र. त्यावर सरकारने म्हटलं असतं इतके पैसे आहे का तुझ्याकडे. तर त्यावर कान्हाने तेव्हा म्हटलं असतं की नाही, सखी मॅडमसाठी मंगळसूत्र घ्यायचं म्हटलं तर तुम्हालाच पैसे द्यावे लागेल ना सरकार. आता प्रेझेंटमध्ये कान्हाला रिअलाइज होतं की ही सरकार किती हुशार निघाली ते. त्यानंतर आता प्रेझेंटमध्ये ही मनस्विनी सखीला म्हणते, ऐकलं सखी, याने सरकारकडनं पैसे घेऊन हे मंगळसूत्र घेतलं आणि तुझ्या गळ्यात घातलं. आता सखीला परत खूप मोठा झटका लागतो. सखीला आता तो धक्का पचत नाही आणि सखी खाली पडणार असते. मनस्विनी पटकन धावत जाते आणि सखीला सावरण्याचं ती नाटक करते. ती म्हणते, सखी सावर स्वतःला. त्यानंतर ही मनस्विनी सखीला सांगते, सरकारच्या ड्रॉअरमध्ये होता हा टॅब, त्यातूनच मला हे रेकॉर्डिंग सापडलं. त्यानंतर ही मनस्विनी कान्हाकडे बघते आणि म्हणते, पण तिने तुला बरोबर ओळखलं होतं म्हणून तिने ही अशी तरतूद केली होती, रेकॉर्ड केलं होतं आणि बरंच झालं, निदान त्यामुळे माझ्या लेकीचा जीव वाचतोय. आता सखी खूप रडू लागते. तर ही मनस्विनी म्हणते, सखी तुझा आता तरी विश्वास बसतोय ना. जसं दिसतं तसं नसतं अगं. ज्याच्याशी तू इतक्या प्रेमाने वागलीस त्या राजलक्ष्मी किर्लोस्कर आहे, आणि तू ज्याला नवरा मानलास ना तो कान्हा नाहीये, तो कबीर आहे, कबीर किर्लोस्कर. आणि त्यांचा हेतू साध्य करण्यासाठीच ते इथे आले होते. पुढे ती सांगते, सखी कन्स्ट्रक्शनपेक्षा किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मोठी करण्याचा हेतू आणि आपली कंपनी धुळीस मिळवण्याचा हेतू. सखी आपली कामत कंपनी जी तुझ्या आजोबाने उभी केली, तुझ्या बाबांनी पुढे नेली, आपल्या कामत कुटुंबाची लेगसी मानली जाणारी आपली कामत कंपनी, तिला धुळीत मिळवण्याचं स्वप्न हा मुलगा उराशी बाळगून आला होता. आणि फक्त एवढ्याच कारणासाठी तो तुझ्या आयुष्यात आला सखी. आधी तुझ्या आयुष्यात आला आणि मग आपल्या कंपनीत आला तो. त्यानंतर मनस्विनी एकदम पलटते आणि म्हणते, हा त्या दिवशी परशु भाऊजी म्हणत होते ना, या कंपनीने, या किर्लोस्कर कंपनीने कसे आपले क्लायंट्स घेतले, कसं ते टेंडर 1 रुपयाच्या फरकाने हिसकावून घेतलं आपल्याकडून, हे सगळं कसं शक्य आहे. आता सगळ्यांना हळूहळू रिअलाइज होतं आणि सगळ्यांना समजतं. त्यानंतर ही मनस्विनी कान्हाकडे वळते आणि म्हणते, ह्या सगळ्यांच्या मागे हा होता कबीर किर्लोस्कर. आता गौतम म्हणतो, खरंच यावर विश्वासच बसत नाही, म्हणजे नाण्याची दुसरी बाजू पण असू शकते ना. वहिनी, जर तू म्हणतेस ते सगळं खरं असेल तर यानी तुला आमच्या समोर का आणलं आणि सरकारचा भांडाफोड का केला असेल यानी. चला तर कोणीतरी काही तर मुद्द्याचं बोललं असो. तर ही मनस्विनी आता म्हणते, अरे भाऊजी, त्या मनस्विनीने याला चांगलंच ओळखलं होतं आणि तिने याला कधीच वरचढ होऊच दिलं नसतं आणि याला याचा हेतू साध्य करायचा होता. याच्यासाठी त्या मनस्विनीला त्याच्या बाजूला करणं गरजेचं होतं. या कबीरसाठी हा सगळा याचा डाव होता. त्यानंतर ती गौतमला म्हणते, भाऊजी, हा यांचा चांगुलपणा नव्हता, फक्त आणि फक्त स्वार्थ होता. आणि याला माहिती होतं सखीला तिची आई मिळाली तर हा सगळ्यांच्या नजरेत चांगला होईल आणि बिचारी सखी याच्यासाठी काहीही करायला तयार होईल. हे सगळं याने पैशासाठी आणि प्रॉपर्टीसाठी केलं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. ते तरी बरं झालं की या मनस्विनीला हे समजलं नाही की कान्हा देवदत्त किर्लोस्करचाच मुलगा आहे. पण कान्हाचा खरा चेहरा आता सखी समोर आलाय, म्हणून सखी काय निर्णय घेणार तो पुढील भागात आपल्याला दाखवलाय. सखी आता कान्हाला म्हणते, मीच तुला या घरात आणलं होतं गृहप्रवेश करून, आणि आता तुझी पाठवणी सुद्धा मीच करेल आणि तेही कायमची. असं म्हणत सखी कान्हाचा हात खेचत नेते आणि त्याला घराच्या बाहेर काढते. त्यानंतर ही सरकार कान्हाला भेटायला जाते रात्री आणि कान्हा तिला म्हणतो, हे धर्मयुद्ध आहे आणि मी तुझा काळ बनून पुन्हा त्या घरात येणार, असं तो या मनस्विनीला चॅलेंज देतो. तर मित्रांनो, खूप वाईट वाटतंय, सखी आणि कान्हा वेगळे झालेत, पण ठीक आहे, कान्हा काहीतरी नक्कीच करेल आणि सखीच्या आयुष्यात पुन्हा येईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि खूप ऊन तापतेय तर सगळ्यांनी काळजी घ्या. काल इकडे 46च्या वर तापमान होतं. तर तुम्ही सगळे सुद्धा आपल्या फॅमिलीची, फ्रेंड्सची थोडी काळजी घ्या आणि स्वतःची सुद्धा.
आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला बाई तुझा आशीर्वाद याचा सुद्धा रिव्ह्यू हवा असेल तर कमेंटमध्ये येस करून नक्की मला कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.